स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचं काय होणार? जागतिक तणावामुळे त्याचा पुरवठा थांबणार तर नाही ना, अशी एक भीती सगळ्यांनाच वाटतेय. आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक खूप मोठा निर्णय घेतलाय. नक्की काय आहे हा निर्णय आणि त्याचा आपल्या स्वयंपाकघरावर काय परिणाम होईल? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया. हाच तो प्रश्न आहे जो सध्या प्रत्येकाच्या मनात आहे, नाही का? मध्यपूर्वेतील युद्धाच्या बातम्या, तेल पुरवठ्यातले अडथळे, हे सगळं ऐकून असं वाटणं साहजिक आहे की अरे बापरे, आता गॅस सिलेंडर मिळणंच बंद होईल की काय? आणि याच चिंतेवर उत्तर म्हणून सरकारने एक खूप मोठं ठोस पाऊल उचललंय. देशभरात एस्मा म्हणजेच अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लागू करण्यात आला आहे. पुरवठ्याची साखळी कुठेही तुटू नये यासाठी सरकारने उचललेलं हे एक थेट आणि अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी सरकारचा हा मोठा निर्णय नेमका काय आहे, तो का घेतला गेला, हा एस्मा कायदा म्हणजे नक्की काय प्रकरण आहे आणि या सगळ्यामुळे LPG पुरवठ्यासाठी कोणते नवीन नियम आले आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, देशात गॅसची खरंच टंचाई आहे का? चला, एक एक करून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधू. ओके, तर सुरुवात करूया सरकारच्या या मोठ्या निर्णयापासून. नेमकं काय घडलंय आणि का घडलंय हे समजून घेऊ. ही गोष्ट काही अचानक घडलेली नाहीये बरं का. याच्यामागे एक पूर्ण पार्श्वभूमी आहे. सगळं सुरू झालं 28 फेब्रुवारीला, जेव्हा मध्यपूर्वेत संघर्ष पेटला. याचा थेट परिणाम झाला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणाऱ्या तेल पुरवठ्यावर. आणि भविष्यात कोणतंही संकट येऊ नये म्हणून सरकारने आता हे देशव्यापी पाऊल उचललं आहे. पण प्रश्न हा आहे की सरकारला इतकं मोठं पाऊल उचलण्याची खरंच गरज होती का? म्हणजे देशात परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे का? याचं उत्तर कदाचित आश्चर्यकारक वाटेल. या निर्णयामागचं कारण प्रत्यक्ष टंचाई नाही, तर टंचाईची भीती आहे. झालं असं की युद्धाच्या बातम्यांमुळे घाबरून लोकांनी सिलेंडरची पॅनिक बुकिंग सुरू केली. एकाच वेळी इतक्या लोकांनी सिलेंडर बुक केल्यामुळे बुकिंगमध्ये अचानक 15 ते 20% मोठी वाढ झाली. आणि हीच गोष्ट सरकारने वेळीच ओळखली. म्हणूनच सरकारने स्पष्ट केलंय की हा निर्णय म्हणजे संकट आल्यावर उचललेलं पाऊल नाही, तर संकट येऊच नये म्हणून उचललेलं एक हुशारीचं पाऊल आहे. म्हणजे आग लागल्यावर विझवण्यापेक्षा आग लागूच नये याची काळजी घेतली जात आहे. लोकांमध्ये भीती पसरून साठेबाजी आणि काळाबाजार होऊ नये हे यामागचं मुख्य ध्येय आहे. आता हा जो एस्मा नावाचा ब्रह्मास्त्र सरकारने वापरला आहे, तो नेमका आहे तरी काय? आणि तो इतका प्रभावी का मानला जातो? चला, जरा खोलात जाऊन बघूया. एस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा, जो 1968 साली बनवला गेला. याचं काम अगदी सोपं आणि सरळ आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी ज्या सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, जसं की इंधन, वीज, वाहतूक, त्या कोणत्याही परिस्थितीत थांबल्या नाही पाहिजेत हे बघणं. हा कायदा सरकारला खूप मोठे अधिकार देतो. यानुसार इंधन पुरवठ्यांसारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी संपावर जाऊ शकत नाहीत. असा कोणताही संप थेट बेकायदेशीर ठरवला जातो. इतकंच नाही, तर नियम मोडणाऱ्यांना वॉरंटशिवाय अटक करण्याचा आणि त्यांना शिक्षा देण्याचाही अधिकार मिळतो. यामुळे पुरवठा साखळी तुटण्याचा धोकाच जवळजवळ संपतो. तर एस्मामुळे पुरवठ्याची साखळी तर सुरक्षित झाली, पण एवढंच नाही. यासोबतच सरकारने गॅसचं उत्पादन आणि वाटप यासाठी काही नवीन नियम आणि प्राधान्यक्रमही ठरवले आहेत. सरकारने एक 3 पॉइंट ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. पहिलं, देशातल्या सर्व रिफायनरींना LPG उत्पादन शक्य तितकं वाढवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. दुसरं, गॅस वाटपाची प्रायोरिटी बदलून घरगुती वापराला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. आणि तिसरं, साठेबाजी रोखण्यासाठी सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये थोडे बदल केले आहेत. आता ही स्लाईड जरा लक्ष देऊन बघा, ही खूप महत्त्वाची आहे. इथे सरकारची प्राथमिकता अगदी स्पष्ट दिसते. घरगुती गॅस, गाड्यांसाठी CNG आणि LPG उत्पादनाला 100% पुरवठा दिला जाईल. म्हणजे आपल्या घरातल्या गॅसवर काहीही परिणाम होणार नाही ही खात्री बाळगा. तर दुसरीकडे काही उद्योगांचा, जसं की खत कारखान्यांचा पुरवठा तात्पुरता कमी केला गेला आहे. निर्णय अगदी स्पष्ट आहे, सामान्य माणसाचं घर पहिलं. आता आपल्यासाठी थेट महत्त्वाचा बदल म्हणजे सिलेंडर बुकिंगच्या नियमातला. आधी 2 बुकिंगमध्ये कमीत कमी 21 दिवसांचं अंतर असायचं, आता ते 25 दिवस केलं आहे. हा बदल छोटा वाटला तरी खूप महत्त्वाचा आहे.
यामागे उद्देश एकच आहे, लोकांनी घाबरून विनाकारण घरात सिलेंडर साठवून ठेवू नयेत आणि त्याचा काळाबाजार होऊ नये. बरं, हे सगळे नियम, कायदे आणि निर्णय हे सगळं पाहिल्यावर मनात तोच मूळ प्रश्न येतो. या सगळ्याचा अर्थ असा आहे का की देशात खरंच गॅसची टंचाई आहे? आणि याचं उत्तर या एका आकड्यात दडलेलं आहे. 74 दिवस. हो, बरोबर ऐकलं. ही आकडेवारी खूप दिलासा देणारी आहे. सरकारी माहितीनुसार भारताकडे आजच्या घडीला तब्बल 74 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा राखीव साठा आहे. म्हणजे चिंता करण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही. त्यामुळे एकदम स्पष्ट शब्दात सांगायचं तर देशात सध्या LPGची कोणतीही टंचाई नाही. पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे आणि साठा पुरेसा आहे. सरकारने ही जी पावलं उचलली आहेत ती भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आहेत, सध्या कोणती अडचण आहे म्हणून नाही. ओके, पुरवठ्याची चिंता तर मिटली, पण किमतींचं काय? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सरकारने यावरही स्पष्टीकरण दिलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव $100 वर गेले असले तरी त्याचा भार सध्या तेल कंपन्या उचलतील. याचाच अर्थ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सध्या तरी कोणतीही वाढ होणार नाही हे स्पष्ट आहे. तर ह्या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. सध्याच्या परिस्थितीबद्दल घाबरण्याचं अजिबात कारण नाही. सरकारची तयारी पूर्ण आहे आणि पुरवठा सुरळीत आहे. पण जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो. आजची चिंता मिटली, पण उद्याचं काय? सतत बदलणाऱ्या या जागतिक परिस्थितीत भारताची दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा किती मजबूत आहे? हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्यावर भविष्यात नक्कीच विचार करावा लागेल.